आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित पॅंथरचा भारतीय दलित पॅंथरचा लढेंगे लढेंगे जितेंगे। आमचं म्हणणं असं आहे की आमचा जो निधी आहे लाडकी बहीण यांच्याकडे वळवण्यात आलाय, हे अत्यंत बेकायदेशीर आहे आणि ज्यांनी कोणी वळवलं असेल, ज्यांनी कोणी हे काम केलं असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, मग तो कोणीही असेल। त्याच्यानंतर आमची अत्यंत म्हणजे महत्त्वाची मागणी अशी आहे की गायरान जमीन आहे, अनेक वर्षापासून आम्ही त्या जमिनी कसतो, परंतु त्या आम्हाला आमच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत। त्या जमिनी आमच्या नावे करण्यात याव्यात, बेघरांना घर देण्यात यावं। आज 14 एप्रिल सारखा सण ह्या लोकांनी या ठिकाणी साजरा केला आणि तरी सुद्धा शासन या बाबतीत कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा 10 वर्ष झालेली आहे, ती वाढवलेलीच नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी शासनाने लक्षात घ्यावा आणि आमच्या राखीव जागा ज्या आहेत, ज्या घटनेच्या माध्यमातून दिल्यात त्या सुद्धा आम्हाला देण्यात याव्यात, नसता या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू असा आम्ही शासनाला इशारा देतो। तर असं का डावलले जात काय, म्हणजे निधीसाठी डावलले जात काय? निधीसाठी डावलण्याचं कारण एक तर असं आहे की शासनाला आमच्याबद्दलची कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाही किंवा आमच्याबद्दलचा चांगुलपणा नाही, हा एक भाग आहे। आणि दुसरा भाग की हिसकावून घेण्याची जी ताकद होती भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून, ती ताकद आज कमी झाली आहे, याचाही हा भाग असू शकतो। आणि म्हणून आता आम्ही यानंतर असं ठरवतो की दिलं नाही तर हिसकावून घेऊ, ही आमची पाण्या पावसाचे दिवस आहे तर, आणि ते बी कलेक्टरच्या छातीवर, कलेक्टरच्या समोर बसलेले, तुमचं काय म्हणणं? त्यांना ताबडतोब जागा द्याव्यात, कारण तुम्ही बेघरांना घरं देताय ना, हाच तर तुमचा उद्देश आहे ना। तर मग ह्या बेघरांना बेघर का केलं? यांना ज्यांना घरं होती यांना बेघर का केलं? यांना उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवा आणि त्यांना घरं द्या। आणि आता हे जर समजा पुनर्वसन करा आणि हे जर असं पाण्या पावसात जर असले भिजले तर आम्ही हे सगळे कलेक्टरच्या ऑफिसमध्ये नेऊन बसू। आपलं नाव सर? रमेश भाई खंडागळे, भारतीय दलित पॅंथर, महाराष्ट्र प्रदेश। आदरणीय रमेश भाऊ खंडागळे, मी चर्मकार समाजाचा प्रातिनिधिक स्वरूपात उभा आहे। आम्हाला शासनानं 2022-23 पासूनचे टपऱ्या मंजूर केलेल्या आहेत, छत्र्या वाटलेल्या आहेत, परंतु आता जी यादी दिलेली ती पूर्णपणे पेंडिंग पडलेली आहे। आम्ही आमचे सन्माननीय पालकमंत्री संजय शिरसाट यांना सुद्धा अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत, परंतु याचाही पुढे काही सरकार करतंय काय? प्रश्न कोणाचे सोडवतात, हा आमच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आणखी एक सर्वात शेवटचा मुद्दा, इथे 13 ते 14 संघटनांचे पदाधिकारी आहेत। हे कोणा म्हणजे आम्ही सगळे मिळून आता सगळे जागृत झालेलो आहोत, तेव्हा सरकारनं जागृत व्हावं आणि या सगळ्या गोष्टीचा निपटारा करावा। आता आम्ही निवेदन देणार नाही, आता फक्त ऍक्शन होणार आहे। याची सर्वांनी गंभीरपणे दखल घ्यावी, नाही तर घरी जाण्याची तयारी करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।